गुड मॉर्निंग. ॲज ऑफ मी 10 दिवस हे पिणार आहे म्हणून मी तेच कंटिन्यू करते. दररोजचं हेच चालू आहे. पण याचा टेस्ट जर तुम्ही मला बोलायला गेला ना, स्टार्टिंगला काही वाटत नाही, पण नंतर ना थोडासा वियर्डचा टेस्ट आहे. मग चेहऱ्यावरूनच समजते का हे चांगलं नाही आहे. बट ठीक आहे, कधीतरी बॉडीसाठी काहीतरी करायला लागतं ना. त्यानंतर याला कम्पन्सेट करण्यासाठी मी गोड पोळे खाल्ले आहेत. आणि मीनवाईल हे सगळं जेव्हा मी संपत होते तेव्हा मी दुपारी काय बनवू याच्यावरतीच होते. आज संकष्टी आणि शनिवार असल्या कारणाने आम्ही गेलो व्हेजवरती. म्हणजे मस्तपैकी फ्लावर बटाट्याची भाजी बनवली आणि ही पहिले मी वाफेवरती शिजून घेतली. त्यानंतर मी मसाले टाकते. इकडे मी पीठ मळायला घेतलं होतं. आणि जेव्हा चपाती आणि हे सगळं होऊन जातं ना, त्यानंतर माझी अवस्था अशी असतो, कारण की गरमी एवढी होते ना अजूनसुद्धा खतरनाक. पण काल पाऊससुद्धा पडलाय म्हणून वातावरण थोडंसं चांगलं झालं आहे. आणि हे माझं चपाती, भाजी, लोणचा, काकडी सगळं रेडी आहे. आणि त्यानंतर वातावरण सडनली खूप चेंज झाला होता आणि पूर्ण म्हणजे वारा, धूळ सगळं सुरू झालं होतं. आणि त्याच्याचमध्ये मी फटाफट पहिले वाळवलेले कपडे घरी आणले, कारण की ह्या अशा म्हणजे वातावरणामध्ये जास्त करून चान्सेस आहे की कपडे खराब होतात. आणि ह्या ज्या मी कुर्त्या आणलेल्या ना, त्या मी शेवट स्वतःहून फिट करायला घेतल्या आहेत, कारण की हे काम करणं गरजेचं होतं. खूप दिवसापासून पेंडिंग होतं. त्याच्याचमुळे फायनली मी करेल. म्हणजे मी कुर्ती घालायला मोकळी, ट्रेंड संपल्याच्या नंतर. आणि तेवढ्यातच लाईट गेली होती आणि माझ्याजवळ जी स्टिक आहे त्याच्याने मी थोडाफार काम माझं आवरलं. आणि इकडे खूप जोरात पाऊस सुरू झाला. पाऊस पडणं आणि लाईट जाणं, दिस इज लाईक मेड फॉर इच अदर थिंग आहे. त्यानंतर कधीतरी तर मी स्किन केअर करायला जातात. दररोजचं मी लोशन लावते, बट कधी कधी मला सिरम लावायचा मन असतो. आणि त्याच्याचमुळे पहिले मी सिरम लावलं, व्हिटॅमिन सी सिरम आहे. त्यानंतर मी ॲलोवेरा लावला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मी मस्त लिप बाम लावून, आणि आता केस अशी सोडू शकत नाही कारण की गरम अजूनसुद्धा होते. थोडा वेळ केसांना मसाज केली. आणिच हे सगळं झाल्यानंतर मी केसांची एक वेणी बांधली आहे. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघू अजून काय काय करते मी.